आपण तर 50 ग्रॅमचं. तर सामना सुरू होतोय. चला बॅटर लगेच पाठवा. काल आपण तर थोडासा उशीर झालाय. 9:10 चेंडू पडणं फार गरजेचं. अशोक बघा आता फक्त 1 मिनिट बाकी आहे तुमच्याकडे. नाही पॅनल्टी लागते तेव्हा खऱ्या अर्थानं दुःख कुणाला तर अनिल म्हात्रे समालोचकांना वारंवार ती सूचना करावी लागते. कारण सर्वांचा आपण संबंध चांगले असतात पण तुम्ही वेळेचं भान ठेवा. नेक्स्ट मॅच. चला टॉससाठी लगेच आपण आला असाल तर आयरे 40+ आणि भाल 40+ आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. बघा ऑलरेडी 3 चेंडूंची पॅनल्टी लागली. त्यामुळे शेवटचं षटक आगासा संघ तुम्हाला फक्त 3 चेंडूंचं फेकावं लागणार आहे. आज आपण पाहू शकता पहिलं षटक घेऊन तो कैलास येतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू अजित देखील येत आहेत. त्याचं देखील हार्दिक स्वागत. नाही अजित स्थानिक समालोचक आहेत नितीन. ते उशिराच येतील. एंट्री लेट येतात पण थेट जातात. लेट येतात लवकर जातात. नाही असे आपले देखील 1-2 समालोचक आहेत. मी तर म्हणेल ना मित्रांनो आपण जिथे कामाला आम्ही नितीन कळण आणि बाळू पाटील कधी कुठल्या आयोजकांना सांगा लेट आल्यात कधीच नाही सांग. आम्ही आयोजकांच्या आधी जातो मॅचमध्ये. अजित तुम्ही वेळेवर जात जा. अजून तुम्हाला भरपूर शिकायचं आहे. ही तर सुरुवात आहे. हे तो पिक्चर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. हे तो झाकी आहे. बघा कोणाची तरी स्विफ्टची चावी सापडली आम्हाला. इनोवाची चावी असेल त्याने घेऊन जा. चला सामना सुरू करायचा. रमेश आज पंचांना देखील स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे संदीप पाटील आणि रमेश म्हात्रे की 20 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. 20 मिनिटात जर 4 षटकं फेकली गेली नाही तर एक खेळाडू लगेच 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा बोलवायचा आहे. बॉबीला आणि आपण सलामीला पाहू शकता. बेला अशोक पाटील एखादा खेळाडू किंवा प्रतिनिधी पाठवा नवं सांगण्यासाठी. मच्छिंद्रला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला कृष्णा उर्फ बाबी. सामना सुरू होतोय. बघा थोडासा वेळ झालाय. 9:10 चला कैलास गोलंदाजी मार्ग सामना सुरू करत आहे. रमेश टाइम देखील मॅच करा आपण. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आयरे 40+ आणि भाल 40+ संघ जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. सामना सुरू होतोय. कैलास येतो गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन खोनीगाव एंड कडून. पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू होता. बॅटमॅन निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती ते सुरुवात चांगली केली आगासन 40+ संघाने. आगासन 40+ ब संघ. 9:10 बघा चेंडू पडला म्हणजे तब्बल नितीन कळण जर विचार केला तर जवळजवळ 40 मिनिटं लेट झालो आपण आज. 40 मिनिटं कव्हर करावी लागणार आहेत आता. कैलास तो मच्छिंद्र फुल टॉज आहे. टर्न केला यावेळेला आपण तर डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये मिडॉनला चेंडू आपण तर मिसफीड होते. जोपर्यंत लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तोपर्यंत चेंडूला फीड करतोय. लॉंग ऑनला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात फटकेपणा संघाची आपण तर धावांचं खातं उघडलं जात आहे. मच्छिंद्रचं खातं उघडलं जात आहे. धावसंख्या 2. कालच्या दिवसात काही खेळ केला मोठागाव संघाने. आई गावदेवी रुद्रेलेन चिकनगर संघाने खूप चांगला खेळ केला. बघा नितीन गेल्या वर्षी चिकनगर संघाला पॅनल्टी लागली. तो संघ काल 2 मॅच आधीच आला. कैलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गडा मारा करतो. स्ट्रायकला मच्छिंद्रला आपण पाहू शकता. मच्छिंद्र देखील एक चांगला बॅटर आहे. फटका चांगला यावेळेला हवेमध्ये खेळल्या. चेंडू वेगाने चाललाय पॉईंट क्षेत्रामधनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकाती 4 धावा आपण पाहू शकता. 900 धावा कंप्लीट. खूप चांगला रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवतात भावेश पाटील. त्यांना धन्यवाद देऊ आम्ही. काल देखील खूप चांगलं गुणलेखन केलं. आज देखील त्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारची आम्ही अपेक्षा करतो. आणि आयोजकांनी काल नितीन फार कौतुक केलं भावेशचं. त्याबद्दल आयोजक आमच्या भावेशला देखील धन्यवाद. बॅकफुटं गेला कट केला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1च धाव. नाही मच्छिंद्रचं कौतुक करेल. खूप चांगली बॅटिंग करतोय. त्याला माहिती आहे अजूनही विकेट इथून जाता कामा नाही पहिल्या षटकामध्ये. आता आपण तर कृष्णा उर्फ बॉबी एक अष्टपैलू खेळाडू. आयरे संघ देखील इथे दाखवतोय. दिनेश धन्यवाद तुम्हाला वेळेवर उपस्थित झाल्यात. नितीन आयरे संघाची आगासनला मॅच सुरू. आगासन 40+ ब संघाने ज्या स्पर्धा आयोजित केले ते आयरे संघाचे प्रत्येक खेळाडू 8 वाजल्यापासून ऑनलाईन होते. का सागावची स्पर्धा त्यांना खेळायची होती. एका खेळाडून सांगितलं बाळू पाटील मी 11ला उठतो पण मी 8 वाजल्यापासून ऑनलाईन आहे. एवढा क्रेज झालाय. क्रेज नितीन आपण नाही केला ह्या खेळाडूंनी केला आहे या स्पर्धेचा. कारण या स्पर्धेत शिस्त आहे. या स्पर्धेत तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सोनं मिळणार आहे.
सिल्वर देखील मिळणार, चांदी देखील मिळणार. हा चांगला चेंडू होता, ऑन साईडला फ्लिक केलाय, चेंडूला वळवलंय तर त्या सर्कलमध्ये स्कोअर लाईक रिझन मध्ये जो परत क्षेत्र येतोय चेंडूला फीड करतोय. एकच धाव. नाही भावेश, कोणती गोष्ट कधी लोकप्रिय होते? खेळाडूंमुळे ती लोकप्रिय होते. आणि रोशन फराड ही स्पर्धा खेळाडूंनी लोकप्रिय केली. या स्पर्धेत तुम्हाला सोनं जिंकता येतं, चांदी जिंकता येतं, कॅश प्राईज जिंकता येते. 100वी सिग्नल झाली बघा. पुढे गोलंदाजी मार्कवर कैलास, तो मच्छिंद्र. ओ बॉल बॅक टू ड्राईव्ह, मिसफील्ड झाली आहे यावेळेला. एकच धाव. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 7 धावा. एक चांगलं षटक हाताळलंय, गोलंदाजी आवडते, टाय ऑन देते, कोणत्याही प्रकारची मुभा दिली नाहीये कैलासनी. खूप चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकली. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते. भाल संघाचे संघनायक देखील आले सचिन चिकनकर, खूप खूप धन्यवाद. 3 मिनिटांमध्ये षटक फेकले त्याबद्दल आगासन 40+20 संघ तुम्हाला धन्यवाद देऊ आम्ही देखील. आता बघा लगेच आपण रमेश देखील घड्याळाकडे पाहत आहेत, लगेच खेळाडूंना सूचना करतायत कोणी खेळपट्टीवर थांबू नका, विकेटवर कोणी थांबायचं नाहीये. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ती. नागावची स्पर्धा ऐरेस संघाने जिंकली. काय जल्लोष केला होता. केतन म्हात्रे देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चेतन म्हात्रे या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येकावर जबाबदारी आहे सागाव स्पर्धेची. बघा जो कोणी बॅटर एकाच इनिंगमध्ये 100 धावा करेल त्याला आमच्याकडून 10,001 रुपये. आणि नितीन, उद्याच्या दिवसात आम्ही फास्टेस्ट 50 साठी देखील पैसे लावू. चला गोलंदाज पप्पू देखील येतात, स्वागत आहे जयेंद्र आपलं देखील. विक्रम येतो गोलंदाजी मार्कवर उंबारली गाव एंड कडून. हो फटका चांगला आहे, स्वीपचा लाजवाब फटका, झेल सुटला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप स्क्वेअर लेगला झेल सुटला शनिदास कडनं. फटका चांगला होता यावेळेला, स्वीप केला होता वेगाने यावेळेला. तर संख्या धाव करते आपण पाहू शकता. जीवदान मिळतोय मच्छिंद्रला, जीवदान मिळतोय. आपण तर इथून 1 धाव देखील मिळते जीवदान मिळाल्यानंतर. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ पप्पू देखील येत आहेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत. प्रत्येक जण भावेश या स्पर्धेसाठी आतुरता असते, कारण ही शेवटची स्पर्धा असते मला वाटतं डेची. पण तरी देखील प्रचंड ऊन आहे. पण खेळाडू सांगतात की आम्हाला 48 संघ एका मिनिटात झाले होते. प्रायोजकांनी सांगितलं 32 संघच खेळवायचे आहेत. ड्रॉ देखील आम्ही भाईंच्या शुभ हस्ते केले. आणि काल देखील नितीन मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त वेळ अनाउन्समेंट केली की 8:15ला रिपोर्टिंग करायचं, 8:30ला चेंडू पडेल. विक्रम बॅटम राऊंड तिकडे मार्क होतोय. ओ हा चेंडू लाईन पावी लागणार, यावेळेला पंच वाईटची खून करतायत. गुड डिसिजन. संदीप पाटील, रमेश रेग्युलर क्रिकेट चांगले खेळले. आपण तर आत्ता पहिलं 40+ माध्यमातून खेळतात. लिडर क्रिकेट देखील त्यांनी खेळलंय. 20वा वाईट आहे. हो पुन्हा एकदा चेंजअप पेस होता, झेल होता असं वाटतं. विक्रमच्या रिएक्शनवरनं असं वाटतं की झेल होता. बॅटची कडा होती, 2 बॅटरांना जीवदान मिळतं बघा एकाच षटकामध्ये. नाही असं वाटलं, रिएक्शन केलं तर असं वाटलं की झेल होता, पण नाही, इथं झेल नाहीये. एकच धाव मिळते, 22च्या स्वरूपात धाव मिळते. रिएक्शन बघा विक्रमचं किती चांगलं होतं. असं वाटलं की आम्हाला झेल झालाय, झेल असता, पण झेल नव्हता तो. रमेश देखील थोडंसं, मी असं बोलल्यावर जरा थोडंसं त्यांच्या देखील चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन झालं असेल, पण असं वाटलं रिएक्शनवरनं. विक्रम राईट आर्म ओर दगड मारत होते. हो चांगला चेंडू वन साईडला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं तयारला. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी. सर्व स्वयंसेवक बघा आमचे सीमेरेषेवर तैनात आहेत. सर्व आयोजक आपण त्यांना म्हणू, पण आता त्यांना आपण फक्त सांगू की ते आजच्या दिवसात सीमेरेषेत तैनात आहे. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू वेगाने चालला यावेळेला. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मधनं क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑन चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिनिट आहेत. मोठी फटके येत नाहीत. तिथून इथून चौकार षटकारांची आतषबाजी करणं फार गरजेचं आहे. एक रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे, तो तुम्ही 15 सेकंदामध्ये घ्यायचा आहे फक्त बीमरसाठी. विक्रम तो मच्छिंद्र,
पुण्याच्या डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिड ऑफ रिजन मधनं चेंडूला काढला यावेळेला लॉंग ऑफरनं क्षेत्रक्षक येतोय मिड ऑफचा क्षेत्रक्षक जातो चेंडूला फीड करतोय ज्ञानेश्वर तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण केल्या आहेत धावसंख्येत अव्वल करते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा जर विचार केला तर आगास संघाने चांगली गोलंदाजी केली भावेश मी तर म्हणेल तर का मोठे फटके मारू देत नाही पॉवर प्ले मध्ये रुपेश पाटील देखील आपण पाहू शकता उंबारलीचे एक चांगले क्रिकेटर पण आता क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत हो चांगला चेंडू होता यावेळेला रिएक्शन बघा काय चांगले आमची आत्ता मला वाटतं एज होती असं वाटतंय की अरे किती चांगलं रिएक्शन झालंय डॉट चेंडूची समाप्ती 2 षटकामध्ये धावा दिल्या 7च्या सरासरीने फडकेपाडा 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय 14 धावा नितीन 2 षटकामध्ये एकही चौकार षटकार आला नाहीये चांगली गोलंदाजी आगासन 40+ ब संघाच्या माध्यमातून तर ब गटातील शेवटची मॅच असणार आहे आयरे 40+ विपक्ष भाल 40+ त्यानंतर सी गटाला सुरुवात येईल पहिलीच मॅच पडले 40+ विपक्ष भेतोडे त्यानंतर काटाई 40+ विपक्ष संदप तिसरी मॅच असणारे आपण तर दिवा 40+ विपक्ष शीळ आणि चौथी मॅच नागाव 40+ विपक्ष नारिवली 40+ अशा सी गटातले आपल्याला संघ खेळताना दिसतील इन ॲक्शन मध्ये 8 संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळतील चला फास्ट घ्या जरा 14 मिनिटं झाले आहेत आत्ता पाहायचं क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय काल महाशिवरात्र आज आपण तर बऱ्याच ठिकाणी भंडारा देखील असणार आहे 9 मिनिटात आपण तर षटक 2 षटकं फेकली गेली आहेत म्हणजे कुठेतरी या षटकासाठी 6 मिनिटं लागली गोलंदाजी मार्कर पुणे त्या कैलास येतोय खोनीगाव एनकडून स्ट्राईक केला आता कृष्णा उर्फ बॉबीला आता मात्र आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट कैलास ओ वाईड यॉर्करचा वापर केला वेग प्रचंड कैलासकडे नियंत्रण देखील तेवढंच चांगलं त्याच्याकडे अचूकता भेदकता विविधता बघायला मिळते डॉट चेंडूची समाप्ती शक्तीला आपण पॉईंटला पाहू शकता थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आहे एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता डीप पॉईंट रिझनमध्ये तैनात केलं डीपला शक्तीला आता आपण बॅकफूट पॉईंटला आणलं तर एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला आपण डीपमध्ये पाहू शकता ट्रॉफीज देखील आल्या त्या स्पर्धेच्या बघा हो चांगला चेंडू फ्लिक केलाय बॉटमचा खूप चांगला वापर केला वाईड लॉंगला चेंडू वेगाने चाललाय क्षेत्ररक्षक आलाय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय इथून धावा मिळतात आपण तर 3 गुड रनिंग बिटवीन द विकेट एक धाव फार महत्वाची आहे चेस करताना 30 धाव तुम्हाला महागात पडते आत्ताच नागावची स्पर्धा झाली चॅम्पियन संघ ठरला आयरे 40+ संघाने आयरे संघाने यावर्षी खूप चांगली काम केली 2025 मध्ये ताकद प्रचंड वाढली आहे संघाची कारण बॅटिंग खूप चांगली होते शैलेश असेल आपण तर अमित सारखा बॅटर त्यांच्या संघामध्ये आहे जरी गोपी चालला नाही तर पण अमित आणि शैलेश मात्र खूप चांगली बॅटिंग करतात जबाबदारीने खेळ करतात जबाबदारी घेणं फार गरजेचं दिनेश प्रत्येकाने दिनेश देखील चांगलं यष्टिरक्षण करतात जरी दुखापतग्रस्त आहेत पण यष्टिरक्षण खूप चांगलं बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून यष्टिरक्षक प्रमुख घटक आहे या स्पर्धेचा स्ट्रायकेला मच्छिंद्र तिसरं षटक प्रगतीपथावर आहे 17 धावा झाल्यात कैलास चांगली गोलंदाजी करतोय चला जरा आगाचा संघ जरा वेळ कमी घ्या कैलास फटका चांगला यावेळेला कव्हर रिझन मधनं चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय इथे आपण मिळले तर 2 धावा मिळत आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं पुन्हा एकदा आपण आता डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चालला लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण विक्रम आहे तिथे गुड थ्रो काय फेकी केली बघा ना सीमे रेषानं ऑन द स्टंप फेकी तर संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा नाही चांगली गोलंदाजी केली आगासन 40+ बस संघाचं कौतुक करेल एकही चौकार षटकार आला नाहीये कारण का फडकेपडा संघाला माहिती आहे शेवटच्या षटकात फक्त तुम्हाला 3च चेंडू खेळायला मिळतील कैलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतो स्ट्राईक केला आपण पाहू शकता बॉबीला उडवला चेंडू यावेळेला टायमिंग चांगलं होतं का पाहिजे झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक आल्यात अंदाज चुकला चेंडू सीमारेषा पार चौकार
ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता नितीन. बघा आज आमचे बंधुराज आमच्यात नाही आहेत, पण त्यांच्या नावाने आम्ही हे सन्मान चिन्ह देखील देतोय. आनंदाची गोष्ट आहे. हो चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला आपण तर मिडॉनला लॉंगॉनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. गुड थ्रो. नाही कैलासने कलेक्टिंग करणं फार गरजेचं. विकेट मिळाला असता. 2 धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. बघा पाणी तिथे आहे. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि चला टॉससाठी सज्ज राहायच्या दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. बॉलर्स नेम्स. विश्वनाथ आलाय. विश्वनाथ सुरुवात चांगली करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा धावफल करती लागल्या. 27 धावा. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू. काय विश्वनाथने खेळ केला होता अंतरली चषक मध्ये जबरदस्त. उंबरली एनकडून सायकल बॉबी. ओ बॅकफुट गेल्या कट केलं यावेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डीपमधनं क्षेत्ररक्षक संजय येतोय. चेंडूला फीड करतोय. सहजतेने आल्या आहेत बघा. 2 धावा इथून कंप्लीट केल्या तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 29 धावा. 29 धावा धावफल कधी लागल्यात.
इथून मित्र म्हणे फडकेपाडा संघाला आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे, कारण का इथून नंतर मग 3 चेंडूचं षटक असणार आहे. विश्वनाथ शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, यावेळेला चेंजअप पेस होता, सरळ चेंडू. आपण आता शरीराचा वेध घेतला बघा, चेंडू लागलाय का जरा. शनिदास लगेच बघा खेळाडू विचारपूस करतात. बॉबी देखील सांगितलं मी ओके आहे. हेच तर प्रेम आहे ना, 40+ हे परिवार आहे नाही. ग्रामीण खेळाडू बघा एकमेकाला कोणतेही रेग्युलर असतो 40+ असतो लगेच विचारपूस करतात. 29 धावा झाले धावफलकावरती. चांगली गोलंदाजी बघायला. विश्वनाथ या संघात एक अष्टपैलू खेळाडू. विश्वनाथ, कैलास काय बॅटिंग केली होती अंतरली चषकमध्ये या संघाने, जबरदस्त खेळ केला होता. विश्वनाथ राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला. बॉबीला आपण पाहू शकता. ओ बॅकफुट गेलाय, पंच केला, या बेला उडवलाय चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलाय, त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. अमित देखील येते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अमित या संघाचा सर्वात प्रमुख अष्टपैलू खेळाडू. सलामी लेतो, बॅटिंग देखील खूप चांगली करतोय. फुलटॉस आहे, ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. प्रयत्न खूप चांगले केलेत, आमचे स्वयंसेवक देखील तिथे आहेत बघा. खूप चांगले प्रयत्न, खूप चांगले प्रयत्न, शक्ती आहेत तिथे. मी तर म्हणेल 4 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. चेक करायचं जरा. एक मिनिट जरा चेक केलं जात आहे. स्वयंसेवक आहेत तिकडे. सेफ आहे. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता या वेळेला 35 धावा. प्रयत्न करतोय बॉबी, कारण त्याला माहिती आहे नंतरचं. विश्वनाथ राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. फुल टॉस, फटका चांगला या वेळेला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतो या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षक लोंगाडोनी क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केल्या येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता वेळेला 37 धावा. अंतिम षटक आता प्रगती पथावर असणार आहे, कारण 3च चेंडूचं षटक फेकावं लागणार आहे. 3 चेंडूंची पॅनल्टी लागली फडकेपाडा 40+ संघाला. उत्कृष्ट गोलंदाजी बघा ट्रॉफी दाखवली जाते. आमच्या कॅमेरामॅनला आम्ही धन्यवाद देऊ. सर्व ट्रॉफीज दाखवायचे आहेत आज आमच्यात. आमचे बंधुराज शंकर पाटील नाही आहेत, म्हणजे संदीप शंकर पाटील यांचे बाबा, म्हणजे आमचे मोठे बंधुराज आज आपल्यात नाही आहेत. खूप चांगली पर्सनॅलिटी. आज आमच्यातून ते लवकर गेले मी तर म्हणेल. बघा ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता, सर्व ट्रॉफीज आपण पाहू शकता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्राची ट्रॉफी बघा. रोशन किती चांगली आहे. हेच तर आकर्षण आहे ना सागाव संघाचं. कारण की भावेश या संघाला, या स्पर्धेला प्रसिद्धी कोणी दिली? सर्व खेळाडूंनी. हरेंद्र, आम्ही फक्त स्पर्धा ठेवतो, पण खेळाडूंची उत्सुकता जास्त असते. अंतिम षटक घेऊन आलाय केशव आलाय. 3 बघा रमेश, जरा सूचना करा आपण खेळाडूंना. 3 चेंडूचं षटक असणार आहे, फक्त 3 चेंडू टाकावे लागणार आहेत. 37 झाले आहेत. केशव काय करतो पाहायचं. इथून मच्छिंद्र आता काय करतो, या 3 चेंडूमध्ये त्यांना धावा वाढवाव्या लागणार आहेत. पहिला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून उडवलाय चेंडू या वेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा या वेळेला. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार.
केशव गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड दकडे मारा करतोय. मच्छिंद्र प्रयत्न करतोय. वेल लेप केलाय. पंच वाईट शिकून करतायत. अवंत धने भर धावसंख्येत अफ्फल करते आपण 42. इथून 50-55 धावा झाल्या तर मजा येईल. खरं का अशोक पाटीलची 2 षटकं. फडकेपाडा एक्सप्रेस देखील रुळावर येते का पाहायचं आज. 2 चेंडूचा खेळ बाकी फक्त. हो हा चेंडू उडवला यावेळेला मिड विकेटला. टायमिंग चांगलं झालं का. हो चांगलं झालंय. मच्छिंद्रने पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. षटकार जात नाही. मच्छिंद्र मी मगाशी म्हणतो की मच्छिंद्रला बॅटचा फेस खोलावा लागणार आणि त्याने बॅटचा फेस खोललाय. या उपयुक्त धावा येत आहेत केशवच्या अगेन्स्ट आणि फडकेपाडा संघासाठी बघा आता महत्त्वाच्या ठरतात. अंतिम चेंडू. मच्छिंद्र काय करतो. शेवट गोड करतो का पाहिजे. चौकार षटकार येतो का पाहिजे. केशव फुल टॉस होतं यावेळेला. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढलाय. तर त्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फीड करतोय शॉर्ट विकेटला जोपर्यंत 1 धाव पूर्ण केले ते धावसंख्येत आपल्याला 49-50चं लक्ष असणार आहे. चेंडू घ्यायचा आहे. टॉस संदीप पाटील यांच्या शुभ असल्यामुळे टॉस करू. कारण की बी गटातील आपण बघितले तर दुसरी मॅच म्हणजे शेवटची मॅच आपण नंतर त्यानंतर सी गटाला सुरुवात होणार आहे. 2 आपण तर सामने जिंकल्यात बी गटातील मोठा गाव संघाने. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. 1 2 3. हॅलो चेक. वॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. 1 2 3. हॅलो चेक. चला कॅप्टन या दोन्ही भाल 40+ आणि आयरे 40+. अमित चला आयरे गावचे कॅप्टन या टॉससाठी. 5 ओव्हरची मॅच आहे. ब गटातील शेवटची मॅच आहे. कैलास केने आहेत. या कैलास केने स्वागत आहे. सुप्रभात. आमचे लेजंड क्रिकेटर अनेक वर्ष लेदर बॉलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर MCC साठी A डिव्हिजनसाठी सुद्धा जे क्रिकेट खेळले संदीप पाटील म्हणते आपला सर्वांचा लाडका बाळू त्यांच्या शुभ असे पण टॉस. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 2 षटकापर्यंत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे. 2 षटकांचा चेंडू जुना दिला जाईल. एक रिव्ह्यू असेल बिमरसाठी. छापा असा कॉल केलाय. काटा आलेला त्या आयरेगाव संघाने टॉस जिंकले. बाळूपाडी यांना विनंती त्यामुळे व्यासपीठ विराजमान व्हायचे. हरेश केने आमच्या सोबत आहेत. माफ करा कैलास केने. तर या कैलास केने टॉस जिंकलाय. कैलास केने काय निर्णय असेल. टॉस जिंकलाय. निर्णय 1-2 मिनिटासाठी पेंडिंग ठेवतो कारण 2 फिल्डर यायचे आहेत म्हणून एक सजेशन करून लगेच सांगून देतो. तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाहिलं तर आयरेगाव चषक ही स्पर्धा आपण पाहिली. भरपूर चर्चेत राहिली ती स्पर्धा. टीव्हीवर सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र एकंदरीत सागाव चषक ही स्पर्धा आपण पाहतो. 3 दिवसामध्ये 32 संघ आपण पाहतोय. परापूर टीमला सुद्धा आपण पाहतो. पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणे. मालिकावीरसाठी 10,000 रुपये. बाळूपाडे यांच्याकडनं सोन्याचं नाणे. खूप चांगली स्पर्धा आहे. भरघोष बक्षीस आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी सुद्धा 5,000 रुपये कॅश प्राईज आहे. फिल्डर ज्यावेळी मी पहिल्यांदा तुमच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तुमच्याही स्पर्धेत कॅश प्राईज देण्यात आलं होतं. आणि दुसरी स्पर्धा म्हणजे सागावने सुरुवात केली त्यानंतर तुमच्या स्पर्धेत मला पाहायला मिळालं कॅश प्राईज. काय सांगाल आयोजनाबद्दल. आयोजन म्हणजे सागाव स्पर्धा खेळण्यासाठी इतका उत्सुक होतो की आमचे 2 प्लेयर वासुदादा आणि चंदनदा मला वाटतं जे 11 वाजता उठतात ते 7 वाजल्यापासून उठून मोबाईल घेऊन रेडी होते की आपल्याला एंट्री मिळावी म्हणून या स्पर्धेत. आणि आम्हाला वर्षानुवर्ष या स्पर्धेत खेळण्यासाठी इतकी उत्सुकता असते की वाट बघावी लागते की आपल्याला कधी ही स्पर्धा अरेंज होते. आणि अतिशय उत्कृष्ट आयोजन असतं आणि मजा येते खेळायला. तर शुभेच्छा असतील तुम्हाला नक्कीच. सचिन आमच्यासोबत आहेत. सचिन काय सांगशील. टॉस महत्त्वाचा. टॉस अजूनही डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. डिसिजन आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेलच काही क्षणातच. मात्र तू टॉस जिंकला तर तुझा निर्णय काय असला असं. फिल्डिंग असते. फिल्डिंग. सचिन बऱ्याच वर्ष तू रेग्युलर क्रिकेट सुद्धा खेळ. आता 40+ क्रिकेट खेळतोय. रेग्युलर आणि 40+ मध्ये काय तुला फरक काय जाणवतो. 40+ एकदम चांगला खेळ झालेला आहे आता. आणि रेग्युलर पण चांगलं होतं
पण त्याच्यापेक्षा आता रेग्युलरवाले सर्व 40+मध्ये येतात. सचिन, बऱ्याचशा स्पर्धा तू खेळलाय, मात्र एकंदरीत सागाव एकमेव असं गाव आहे ज्या गावाच्या मध्ये 3 दिवसात 32 संघ खेळले जातात आणि प्रत्येक सामना 5 ओव्हरचा, सेकंड राऊंडच्या मॅच 4 ओव्हरच्या. काय सांगशील या मॅनेजमेंट कमिटीबद्दल? मॅनेजमेंट कमिटी एकदम चांगली आहे आणि एवढं कव्हर करतात 3 दिवसामध्ये, खूप चांगलं आहे. तर शुभेच्छा असतील सचिन तुम्हाला. हा होता सचिन चिकनगर, भाल टीमचा कॅप्टन. टॉस जिंकलाय तो आयरेगाव 40+ संघाने, मात्र डिसिजन त्यांचं थोडंसं पेंडिंग आहे. 2 ते 3 खेळाडू त्यांचं ऑन द वे आहेत, मात्र हरकत नाहीये. दुसरी इनिंग संपायच्या आत तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आजच्या दिवसात प्रथमच त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये अजित देसाई यांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच. आमचे गुरुवर्य नितीनजी कालन आणि बालू पाटील सरांचा आवाज आपण कालच्या दिवसांमध्ये देखील ऐकला आणि आज देखील त्यांचा आवाज ऐकणार आहोत. आणि अतिशय चांगली स्पर्धा आपण जरूर बघतोय. सागाव चषक आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव, आपण ही स्पर्धा बघतोय. वेळ फार झाला, वेळेचं बंधन इथून करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मिन्नम गुरुदेवम सर्वकारास्तु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि गणरायाला जरूर आपण साकडण काढलंय. कालचा दिवस देखील चांगल्या रीतीने पार पडला आणि आजच्या दिवसामध्ये देखील चांगल्या रीतीने सगळ्या खेळाडूंना कोणती इजा न होता चांगल्या रीतीने आजचा दिवस देखील पार पडेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. नक्कीच बॅटिंग करत असताना आपण बघितलं टीम आघाडीनं धावा बनवल्या 49 आणि 50 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं एक अतिशय चांगला संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज जर नक्कीच अजून वेळेवरती उपस्थित राहिले असते, कारण काल आम्ही भरपूर वेळा सांगितलं की इथून 8:30ला मॅच चालू करायचे, मात्र कुठेतरी फरकेवाडा संघ लेट आला आणि त्यानंतर 3 बॉल थोडी गमवली. रनआउटची संधी आहे, विकेट मिळाली असते. फेकी जर चांगली आली असती तर विकेट जरूर मिळाला असता. इथून डायरेक्ट हिट देखील झाला असता, मात्र कुठेतरी आपण जरूर बघितलं फडकेवाडा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आलाय. श्री गणेशच्या खातं जरूर उघडलंय. आता स्ट्राईक एंडला विश्वनाथ बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मचिंद्र जो सलामीला आला होता. पहिल्या माशमध्ये आपण बघितलं पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आम्हाला जरूर पाहायला मिळालं. आमचे अशोक सर जरूर आहेत. गुणलेखक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून देखील आपण वारंवार बघत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. प्रत्येक बॉल आपण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील बघितलं गुणलेखन करत असताना. अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात ते. हा देखील घेऊन काढला अंगॉनला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे आणि 2 धावा सहजरीतेनं इथे कंप्लीट झाल्यात. आमचे गुणलेखक भावेश देखील आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील बघितलं ओमसाई MDC रोशन फार मेहनत असते. यश अतिशय चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपण वारंवार पाहत असतो. चांगले सगळे खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा इथून खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात ऑफला आणि इथून फेकी करेपर्यंत फक्त एक सिंगल डबल नक्कीच धावा कंप्लीट केलं. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत बघायला गेलं तर 5 बॉलचा खेळ. इथून 4 बॉलचा खेळ झाला. धाव फलकावरती 5 आणि इथून अजूनही या मॅचमध्ये लक्ष असेल ते 45 इथे उडवला. गॉफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवकाशा बाहेर चेंडू निघून चालला. येतो पहिला आपल्याला जरूर पाहायला मिळालं विश्वनाथच्या बॅटमधून. हा हँडसम चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बाउंड्री आहे. 4 धावा असतील. थोडीशी चुकी होते हरकत नाही आहे. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघतोय रमेश म्हात्रे, सचिन म्हात्रे, संदीप पाटील. हो हो काय फटकाय इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेंडू येतो बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
इथून या मॅचमध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर धावसंख्या फलकावरती सजले 13 या आकड्यावरती षटक क्रमांक इथून संपला. पहिलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड आपण जरूर बघतो छत्रपती शिवाजी महाराज यांची जरूर प्रतिमा या लाईव्ह स्क्रीनवरती दाखवलं जाते. मी मगाशी देखील सांगितलं ओमसाई MTC प्रत्येक छायाचित्र त्यांच्या माध्यमातून टिपलं जातं आणि खरंच कौतुक करेल MTC लाईव्ह रोशन कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा अतिशय चांगला लाईव्ह कास्ट आणि आज देखील आणि सागर फराड देखील आहेत. आपल्याला जरूर फास्ट क्रिकेट खेळा प्लीज विनंती असेल कारण आज 40 मिनिटं सामने लेट चालू झालेत. कालच्या दिवसामध्ये पहिला दिवस असून आपण सामना लवकर चालू केला मात्र आज दुसरा दिवस आहे तरी सामने कुठेतरी 40 मिनिटं लेट झालेत. हे लक्षात घ्या. प्रत्येकाने वेळेचं बंधन करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस असणार आहे. आज जे सगळे लाईव्ह संघ बघतायत जे या स्पर्धेमध्ये खेळायला आहेत त्यांच्यासाठी या सूचना आहेत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस इथून केला जाईल हे लकी लक्षात घ्यायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 13 अधिक हलक्या हाताने घेऊन काढला अशोक सर तिथे आपल्याला पाहायला मिळतात मात्र दोन्ही पायाशामधून चेंडू निघून झालं खराब क्षेत्ररक्षण आणि इथून आपण जरूर बघतो जिथे होती एक आणि तिथे 2 धावा गेल्यात आणि क्रिकेटमध्ये बघायला गेला सिंगल डबलला फार प्राधान्य आपण जरूर बघतोय. आणि जेव्हा जेव्हा एका धावेने जेव्हा संघ परास्त होतो तेव्हा तेव्हा आपण जरूर बघितलं कुठेतरी त्या संघाला माहिती असतं की एक धाव कित्येक महत्त्वाची आहे आणि इथून कुठेतरी एक धाव एक्स्ट्रा गेली आहे. सेमीफायनल A विरुद्ध B होईल आणि C विरुद्ध D होईल हे लक्षात देखील घ्यायचं आहे सर्वांनी कारण नाही पुन्हा एकदा चुकी अजून एक क्षेत्ररक्षक चुकी करतोय दोन्ही पायाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार डीजे. स्क्रीनवरती पहा उत्कृष्ट फलंदाज
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज आणि काहीतरी सागाव म्हटलं ना काहीतरी वेगळी संकल्पना दरवेळी या स्पर्धेमध्ये असते आणि या वर्षामध्ये आपण बघतोय स्वर्गीय शंकर सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज त्यांच्या माध्यमातून जरूर देण्यात आला. आणि सागाव म्हटलं तर अर्थातच मगाशीच मी उल्लेख केला दरवर्षी काही ना काहीतरी वेगळ्या संकल्पना त्यांच्या माध्यमातून जरूर केल्या जातात. खरंच कौतुक करेल पूर्ण टीम सागाव 40+ आणि सर्व खेळाडूंचं. या वर्षामध्ये काहीतरी वेगळं आणि पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळी संकल्पना तुम्हाला जरूर बघायला मिळेल या स्पर्धेमध्ये. मालिकावीरीसाठी तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज, उत्कृष्ट फलंदाज 5,000, उत्कृष्ट गोलंदाज 5,000, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2,500 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. खरंच कौतुक टीम सागाव 40+. अतिशय चांगलं असं आयोजन तुमच्या माध्यमातून या स्पर्धेमधून बघायला मिळतं. आणि आता मात्र ओव्हर नंबर 3 मध्ये आल्यात ते गुणालयका अशोक पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळतील. बाळू पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर असेल. काल आपण बघितलं नितीन सर निलेश म्हात्रेनं हॅट्रिक घेतली, तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर त्यांच्या मिळाला. आपण जरूर बघितलं अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील हलक्यातून घेऊन काढलं. इथून दुसरीचा देखील कॉल आहे, 2 धावा सहजरित्याने इथे कंप्लीट झाल्यात. धावसंख्या फलकावरती 34, 34 धावा, षटक क्रमांक 3 इथे चालू आहे. आणि इथून टीम फडकेवाडा बॅटिंग करत असताना एकही गडी गमावला नाहीये. पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने खेळून काढला, एक सिंगल मिळती आहे. विश्वनाथ आणि आपण जरूर बघतोय शनिदास अतिशय चांगली बॅटिंग करत असतो आणि शनिदास एक चांगला खेळाडू आहे आपण बघायला गेलं तर. मैदानाच्या आतमध्ये पक्षा ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या. गोलंदाज तयार, फुल टॉस बॉल, दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आपल्याला जरूर पाहायला मिळतो. चांगला प्रयत्न जरूर केला, इथून 2 बॉल 2 रन कंप्लीट केला. अतिशय चेंडू लगेचच अडवला केला लगेच आणि फडकेवाडा एक्सप्रेस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना हलक्या हाताने खेळून काढला, क्षेत्ररक्षक काय डायरेक्ट हिट होते की काय, रनआउट मिळाला असता, व्यवस्थित जर फैकी झाली असती तर रनआउट जरूर आला असता. मात्र इथून कुठेतरी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर गणेश म्हात्रे शाखा प्रमुख बालगावचे उपस्थित आहे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि सुखदेव पाटील उंबारली गावचे तुमचं देखील वेलकम, सहर्ष स्वागत. इथे विकेटचा पाहताना इथे पहा हातामधला रनआउट सोडून दिलाय, कारण हे क्रिकेटमध्ये मास सोडले की काय. टीम फडकेवाडा संघानं गोलंदाजी फडकेवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि इथून टीम आयरे डिसिजन पेंडिंग ठेवलं होतं, डिसिजन कळवा लगेचच आमच्यापर्यंत डिसिजन घेतला टीम आयरे आणि त्यांच्यावर फाईट करेल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र टीम आयरेने घेतली फिल्डिंग. आयरे संघ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या इथून एंट्री करायची आहे, सर्वांना नियम आहे. काल बसून ही शिस्त सर्वांनी बाळगले, तुम्हाला देखील इथून एंट्री करायची आहे, लक्षात घ्या. टीम आयरे 11चे 11 खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे आणि आतमध्ये इथूनच एंट्री करायची हे लक्षात घ्या. प्लीज फास्ट क्रिकेट खेळा, कारण अजून या मॅचमध्ये बघायला गेलं तर रन करायचे आहेत 8. 42 झाल्या, 42 8 धाव्यांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. टीम आकाशनला वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं, स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन प्लीज करायचं आहे, कारण तुम्ही आपले खेळाडू आहेत आणि आम्हाला तुम्ही सपोर्ट करायचं आहे, लक्षात घ्या. पुष्पदीप ज्वेलर्स जो परास्त होईल त्याला देखील चांदीचं नाणं यांच्या माध्यमातून देण्यात आलं प्रत्येक वेळी या स्पर्धेमध्ये पुष्पदीप ज्वेलर्सचा. आणि आपण जरूर बघतोय स्क्रीनवरती गावदेवी मंदिर उंबारली, काल देखील यशनं हे मंदिर आपल्याला दाखवलं आणि आज देखील आपण बघतोय, काल महाशिवरात्री होती आणि आज गावदेवी आपल्याला जरूर मंदिर बघायला मिळतंय. आणि सुरेश सोनी आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, ते पुष्पदीप ज्वेलर्स आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि त्यांचा आज वाढदिवस, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
एकविरा चरणी त्यांना उदंड आयुष्य लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मॅचकडे होतोय, मॅच चालू करायचे पंच. टीम मिटिंग घेऊन देऊ नका. आणि आपण जरूर बॅनर देखील बघतोय आमच्या सागाव चषकामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय ते आमचे सचिन विष्णू पाटील समाजसेवक आणि आमदार आपल्याला जरूर पाहायला मिळतात श्री सुभाष गणू भोईर आणि श्री काशीनाथ कहाणा पाटील. आत्तापर्यंत त्यांचे रेकॉर्ड्स आहेत 79 बाईक त्यांनी आत्तापर्यंत दुरुस्त केल्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि फोर्टेबलचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. समाजसेवक अनिल सीताराम म्हात्रे, समाजसेवक श्याम पाटील आज त्यांच्या माध्यमातून मगाशीच उल्लेख केला जीवनाचा. आणि जरूर कैलासवासी शंकर सुदाम पाटील आणि आमदार राजेश मोरे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांचे सर्व पॅनल आपण जरूर बघितलं. मॅचला सुरुवात करायची 8 धाव्यांची गरज. गोलंदाज ज्यानं दुसरं षटक पहिलं षटक हाताळलं तोच कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यांना सिंगल डबल यांना माहिती आहे धावा कंप्लीट होतील. दुसरीचा देखील कॉल आहे तो कुठेतरी थोडासा लेट आणि त्यानंतर सहजरीत्यानं इथून धावा कंप्लीट झाला. 2 फडकेवाडा विपक्ष अगासन या दोघांमध्ये पहिला सामना आपण बघितला. दुसरा सामना भाल आणि त्यांच्यावर फाईट करेल संघ तो आयरेने घेतले फिल्डिंग. इथून लगेचच जशी मॅच संपेल मैदानाच्या आतमध्ये हो फक्त दिशा दिली आहे. माहिती आहे सिंगल डबलनेस मॅच जिंकायची आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती आता समीकरण उरलं आहे 10 बॉल. इथून धावा करायच्या 5. 10 बॉल 5 धाव्यांची गरज. उंच तर गेलाय क्षेत्ररक्षक दूरवरून चाललाय. स्वतः गोलंदाज येत होता मात्र चेंडू फार उंच गेला आणि क्षेत्ररक्षक फार लांब होता. यानंतर तोपर्यंत 2 धावा. पहा एकही विकेट पडली नाही. आणि आतापर्यंत बघायला गेलं तर षटकार चौकार फक्त 1-2 आले असतील. बाकी सगळे धावून काढलेत. आणि 45चे खेळाडू आता जर बघायला गेलं ना फिटनेस लाईन अतिशय सर्वांची चांगली आहे. 9 बॉल 3ची गरज. इथे पुन्हा एकदा दिशा दिली आहे. सिंगल डबलला मी मगाशी सांगितलं फार प्राधान्यात. आता मॅचमध्ये बदल असेल. 8 बॉल आणि समीकरण उर्वरित राहिले फक्त ते 2 धाव्यांचं. यानंतरची मॅच टीम बहाल आणि आयरे. टॉस जिंकला आयरेनं घेतली फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी बहाल संघाला. आणि दोन्ही टीमचे लक्षात घ्या 12 मॅन कंपल्सरी आहेत. कारण इथे आम्हाला नावं सांगायला कुठेतरी थोडंसं लेट होतं. नावं कुठेतरी आम्हाला पटकन घेता येत नाही आहेत. जे ओळखीचे आहेत त्यांची नावं पटकन समजतात. मात्र 12 मॅन इथे आम्हाला पाठवायचं आहे. गोलंदाज यार हा बॉल अतिशय चांगला होता. रनआउटची संधी आहे. विकेट येते की काय पहिली मात्र सुरक्षित आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं संदीप पाटील आहेत ना एक अतिशय अनुभव पंच आहेत. त्यांच्याकडे अनुभव फार आहे आणि एक जुने खेळाडू आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. दिक्का बाजूला रमेश म्हात्रे ते देखील एक चांगले गोलंदाज सागावचे. हा बॉल देखील डॉट. थोडीशी मॅच अवघड होते की काय समीकरण बदलते की काय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आता या मॅचमध्ये काय असेल 7 बॉल करायची. 7 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. समीकरण थोडंसं जवळ आलाय आणि सामना इथे विजयी झालाय टीम आगासन संघ. हार्ड लक बॅड लक टीम फडकेपाडा. आगासन ब संघ इथून विजयता झाला आपण जरूर बघतोय. आणि इथून पुढच्या फेरीमध्ये दाखल हार्ड लक टीम फडकेपाडा संघ. तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये लगेच उपस्थित राहिलात आणि वेळेतला इथे दिला. आणि तुमचं देखील अभिनंदन. तुम्ही देखील कॅप्टन फडकेपाड्याचे लगेच जायचं आहे. तुमच्यासाठी पुष्पजित ज्वेलर्स यांच्याकडून चांदीचा नाणा टीम या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण जरूर देणार आहोत. चांगली खेळी या मॅचमध्ये केली आपल्याला जरूर पाहायला मिळतील. तेच